गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ह्याच्या अगोदर NLP टेक्निकबद्दल तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा माझे झूम मीटिंग सुरू व्हायच्या होत्या त्या अगोदर. आणि त्यावेळेला मी असंही तुम्हाला सांगितलं होतं की या NLP टेक्निकबद्दल मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ टाकेन. तर मला NLP टेक्निकबद्दल तुम्हाला काही डिटेल्स सांगायचे आहेत. NLP टेक्निक म्हणजे काय? न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. आता हे का करायचं? तर आपण शेती करत असताना शेतकरी संपूर्ण जमीन पहिल्यांदा मशागत करतो, त्यातलं गवत आणि तण काढून टाकतो आणि नंतरच तिथं नवीन पीक नवीन बिया पेरतो आणि त्यामुळं पीक एकदम जोमानं आणि छान येतं. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तसंच आपल्या मनाचं आहे. मनातल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतील, आपल्या मनात सलत असलेल्या काही गोष्टी असतील, तर त्या आपल्याला जर बाहेर काढून टाकायच्या असतील, त्या काढणं जरुरी असतं. त्याशिवाय आपण आपली प्रगती करू शकत नाही. मग NLP करताना आपण हेल्थ, वेल्थ, रिलेशन्स आणि मनी या 4 गोष्टींवरती आपण फोकस करून NLP करू शकतो. तर हे करताना काय करायचं? तर जेव्हा लहानपणापासून 0 to 8 वर्षापर्यंत आपलं मन हे इतकं सबकॉन्शियस माइंड फार स्ट्रॉंग असतं. त्यावेळेला त्या मनामध्ये जे जे काही घुसलेलं असतं ना, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ते पक्कं आपल्या आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून जर निगेटिव्ह असेल तर ते काढणं जरुरी असतं. ह्याच्यासाठी ही एक टेक्निक करायला पाहिजे. ह्याच्यासाठी काय करायचं की तुम्हाला लहानपणी असंच म्हणले असतं, तुमचं जरा गणितात तुम्ही वीक असाल, शिक्षणामध्ये थोडं वीक असाल, तेव्हा तुम्हाला तुमचे शिक्षक किंवा एखाद्या वेळेला आपण एखाद्या विषयात नापास झालेलो असो, तर शिक्षक काय म्हणतात, ए तू काय ढ आहेस बाबा, तुला काय जमत नाही, तू असंच राहणार. हे पटकन ते म्हणून गेलेले असतात, त्यांच्या मनात काही नसतं. पण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते परफेक्टली बसतं की मी काही हुशार नाही. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सोपवली असेल, ती तुम्ही नाही नीट करू शकला, तर तुम्हाला हेच सांगतात की नाही बाबा, तू बाबा फेल्युअर आहे, तुला काय उपयोग नाही, तुला काही येत नाही, तुझ्या हातनं काही होणार नाही, नेक्स्ट टाईम आम्ही तुला काही सांगणार नाही. या गोष्टी होतात ना, त्याच्यामुळे आपली निगेटिव्हिटी वाढत जाते. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी पक्क्या बसतात आणि त्यामुळं आपण नर्व्हस होतो आणि आपण निगेटिव्हिटीकडे वळतो. ह्याच्यासाठी काय करायचं? या सगळ्या गोष्टी लिहून काढायचं. मग पैशाच्या बाबतीत पण तसंच करा. पैशाच्या बाबतीत पैसा हा फक्त श्रीमंतांच्याकडे येतो. कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. माणसं पैशामुळं तुटली जातात आणि आपल्याला इझिली आणि एफर्टलेस ते पैसे मिळत नाही, हे आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं. पण हे टोटली रॉंग आहे. मनी इज ॲन एनर्जी. तुम्ही इझिली आणि एफर्टलेसली पैसे मिळवू शकता. त्याला पण तुम्ही एनर्जी टाकू शकता. ह्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा NLP करा. सगळं लिहून काढा, एका पेपरवरती लिहून काढा आणि ते जाणून टाका आणि त्याच्याबद्दल पुन्हा काही विचार करू नका. हे सगळं ज्या निगेटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत ना, त्या लिहून काढा आणि पॉझिटिव्हिटीकडे जायचा प्रयत्न करा. ही प्रोसिजर तुम्हाला 7 किंवा 8 वेळा करावी लागेल. तेव्हा तुम्ही 20% पॉझिटिव्ह व्हाल. आणखीन एक व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट याच्यावरती टाकणार आहे. तोपर्यंत माझ्या व्हिडिओजना लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.